नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आषाढी वारी सोहळ्याबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे लाखो वारकऱ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर यावर राज्य सरकारने निर्णय घेतलाय। यंदाही वारी कोरोनाच्या सावटाखालीच साजरी होणार आहे। वारी करता केवळ 10 पालख्यांना बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली। केवळ 10 पालख्या 20 बसेसनी पंढरपूरमध्ये पोहोचतील। मुख्य मंदिर मात्र भाविकांकरता आणि दर्शनाकरता बंदच राहणार आहे। देहू आणि आळंदी इथं 100 वारकऱ्यांना तर इतर 8 पालख्यांच्या प्रस्थानावेळी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची परवानगी असणार आहे। त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी 15 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे। सावटाखाली वारी साजरी होणार असल्याने यंदाही वारकऱ्यांना घरातूनच आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागणार आहे। ज्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत त्या 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, मानाच्या पालख्या, सर्व मानाच्या 10 पालखी सोहळे त्यांना त्या ठिकाणी परवानगी द्यायची। देहू आणि आळंदी येथे प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना तिथं परवानगी दिलेली आहे आणि उर्वरित 8 सोहळ्यांच्यासाठी म्हणजे पालखी जे 8 मानाच्या आहेत त्यांना 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल। हे पालखी घेऊन चालत जाणार नाही। पालखी मागच्या वेळेस या 10 पालख्यांना 10 बसेस दिलेल्या होत्या, ह्यावेळेस प्रत्येकी 2 बसेस द्यायच्या आणि 10 पालख्यांना 20 बसेस एकंदरीत दिल्या जाणार आणि त्याच्यामधनं ह्या पालखी सोहळ्याचं जे काही पादुका असतात, बाकीचं असतं ते नेलं जाईल। त्याच्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूर येथील मुक्काम आणि कालावधी, त्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याच्या पंढरपूरमध्ये दशमी दिवशी आगमन होऊन पौर्णिमाच्या दिवशी प्रस्थान करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। मानाच्या पालखी सोहळ्या पायी वारी करण्याबाबत त्यामध्ये विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर म्हणजे वाखरीला पंढरपूरच्या अलीकडं तिथून पंढरपूरकडे 1.5 किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याचं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे। एकादशी दिवशीचा रथोत्सव, रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी व मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। पालखीसाठी परवानगी देताना सरकारने वारकऱ्यांचा विचार केलाय, कारण पालखी सोहळ्यादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अडचणी वाढतील, त्यामुळे निर्बंधांमध्येच वारी साजरी करण्याकरता परवानगी देण्यात आली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले। आताच मला सांगितलं, वारकरी समाजाचे जे काही जे पंथाचे नेते आहेत किंवा प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याशी आपले अधिकारी, सिनियर अधिकारी हे बोलून मीटिंगावर मीटिंग घेऊन नंतर हा फॉर्म्युला निघालेला आहे। आपल्याला कल्पना आहे अजून इथे आपण 50 लोकांना त्या पुढे लग्नाला सुद्धा परवानगी देत नाही, मॉल्समध्ये जायला परवानगी देत नाही, जिम्समध्ये अजून किंवा इतर ठिकाणी जे आहे तुम्हाला माहिती आहे अनेक गोष्टींना आपण परवानगी अजून दिलेली नाही। आणि कोरोना संपला असं जे म्हणतात, कोरोना उतरतीला लागला, संपला नाही। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात। वारंवार ही मागणी धर्म मांडणारे आणि धर्म मांडणारे म्हणताना नॉट नेसेसरी पूजा पद्धती म्हणून ते धर्म मांडतात, तर त्या धर्म मांडण्यामध्ये काही कलेक्टिव्हिटी आहे, एकत्रित राहण्याचा, एकत्रित चालण्याचा, एकत्रित जीवन जगण्याचा संस्कार आहे। अशा गोष्टींना मात्र विरोध आणि बाकी सगळ्या गोष्टींना परवानगी। आषाढी वारी संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर देहू संस्थानच्या विश्वस्तांनी काय भावना व्यक्त केल्या त्या जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी अनीस शेख यांनी।
100 भाविकांमध्ये हा जो सोहळा आहे तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पालखी प्रस्थानचा सोहळा पार पडावा, परंतु ही शासनाची भूमिका विश्वस्तांना मान्य आहे का आपण जाणून घेऊयात. माणिक महाराज मोरे आपल्यासोबत आहेत. महाराज, काय सांगाल, शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? तुका म्हणे ऐशी अर्थ ज्याची म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे. आज आमच्या अंतकरणाची भूमिका आहे की तो वाट पाहतोय आमची, आणि आम्हाला पायी जाऊन वारी करावी, भक्ती करावी हे सगळं मनामध्ये आहे. परंतु शासनाचा निर्णय आम्हाला वारकऱ्यांच्या दृष्टीने दुःखदायक आहे. पण आता शासनाला कोरोनाच्या महामारीचा जो भाग आहे तो विचारात घेतात. त्यांनी जो निर्णय दिला आहे तो लेखी स्वरूपात आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सगळे 10 संस्थानांनी एकत्रित बसून झूमवरती या निर्णयाचं विचार करू आणि त्याप्रमाणे करू. पण पुन्हा माझी विनंती राहील शासनाला की अल्प स्वरूपात काय ना पायी जाण्याचं विचार जो आम्ही मांडला होता त्याला कुठंतरी वारकऱ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. वारकऱ्यांच्या अंतकरणाची ती ओढ आहे ती विचारात घेऊन त्याला कुठंतरी त्यांनी परवानगी द्यावी. पायी वारीसाठी जे आहे संस्थानिक आताही आग्रही आहेत. महाराज, काय सांगाल, यंदा ज्या शासनाकडून 2 बसच्या माध्यमातून देहू ते पंढरपूर असा प्रवास होणार आहे, परंतु तुम्हाला काय वाटतं पायी जे आहेत कशा प्रकारे ही वारी व्हावी ते सांगा. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. रोज सकाळी उठल्याच्या नंतर प्रत्येक वारकऱ्याची ही भावना आहे, आणि ह्या भावनेपोटी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही 3 वेळा मिटिंगा केलेल्या आहेत. आदरणीय पालकमंत्र्यांशी सुद्धा आम्ही या गोष्टीवरती बोललो, विभागीय आयुक्तांशी बोललो. ह्यासाठी गरज नसताना, आवश्यकता नसताना विरोधी पक्षांच्या सुद्धा दारात आम्ही जाऊन आलेलो आहोत की हा निर्णय घेताना माननीय मुख्यमंत्र्यांना काही त्रास होऊ नये किंवा मी एकट्याने हा निर्णय कसा घ्यायचा, परंतु या करोना महामारीचा विचार करता याच्यातनं एक मध्यस्थी मार्ग काढावा ही सर्व वारकरी संप्रदायाची भूमिका होती. 10 मानाच्या पालख्या ह्यामध्ये आपल्या संघ होत्या. या सर्वांनी एकमुखाने मागणी केली होती की फक्त पायी वारीसाठी परवानगी द्या, लोक तुम्ही ठरवा. आज तुमच्या माध्यमातून मला कळतं की 100 लोकांना त्यांनी प्रस्थानला परवानगी दिली. आम्ही तर म्हणतो फक्त 50 लोकांना द्या, परंतु पायी वारी करू द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट राजचा न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, देहू. देहू देवस्थानचे विश्वस्त संजय मोरे यांच्याशी या सगळ्याविषयी आपण बोलूया. ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संजय मोरे, खरं तर वारंवार आपल्या सगळ्या वारकऱ्यांकडून सरकारपर्यंत हे पोचवलं जात होतं की कमी संख्येमध्ये पण पायी वारी करू द्या, पण ही मागणी तर मान्य झालीच नाही. आपल्या आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बैठका झाल्या पण तोडगा निघाला नाही. हा कोरोनाचा काळ आहे म्हणून आज जे निर्बंध वारीवर लावले गेलेत, काय सांगाल? आजची ही वारी एक 336 वर्ष झालेली वारीला या, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी वारी खंडित झाली होती. 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये बसमधून वारी गेली होती. परंतु यावर्षी तसं होऊ नये म्हणून आम्ही संस्थांच्या वतीने पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं, सगळ्यांना निवेदन दिलं आणि वारकऱ्यांची इच्छा पण तिथे प्रकट केली होती. परंतु आता शासनाने जो निर्णय दिलेला आहे की 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी होणार आहे, 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान होणार आहे, ते पाहून त्याला खेद वाटला. परंतु वारकऱ्यांची भावना शासनाने ध्यानात घ्यावा आणि थोडाफार काय बदल करता आला तर त्यामध्ये बदल करावा. आणि शासनाच्या पुढे जाणं कितपत योग्य आहे आम्हालाही माहिती आहे, शासनाचा निर्णय मानलाच पाहिजे, परंतु वारकऱ्यांचाही शासनाने विचार करावा. थोड्या दिवसच्या उपस्थितीमध्ये का होईना पारिवारीच्या पर्याय त्यांनी अजूनही काही पर्याय काढावा अशी आमच्या संस्थांच्या वतीने मागणी आहे. कोरोनाची परिस्थिती आहे, आता कोरोनाच्या परिस्थितीवर लसी आलेल्या आहेत, निर्बंध आलेले आहेत, परंतु कोरोना पण 80% आलेला आहे, आता संपलेला आहे. तर थोडाफार विचार. पण संजय मोरे, उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा वारी संदर्भात बोलत होते ते वारंवार असं सांगत होते की कोरोनाचा काळ असल्यामुळे आणि वारकऱ्यांचा विचार करूनच, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वारकऱ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय. आपल्याला असं नाही वाटत की गर्दी जर वाढली, सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य होत नाही वारीच्या दरम्यान, एक ठराविक अंतर प्रत्येक वेळी राखलं जाईलच, हायजीन प्रत्येक वेळी पाळली जाईलच असं होत नाही, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीविताचा विचार करून हा निर्णय घेतलाय असं नाही वाटत? निर्णय घेतला तो शासनाच्या दृष्टीने तो योग्यच निर्णय असणार ना, वारकऱ्यांच्या हिताचा असणार, परंतु वारकऱ्यांचा पण थोडाफार विचार केला असता. आमची मागणी जास्त नव्हतीच, 50 लोकांच्या उपस्थितीत कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पायी वारी करावी ही आमची इच्छा होती, पण त्याला शासनाने निर्णय घेतला त्याला अगेन्स्ट जाऊ शकत नाहीये.
आणि फक्त आमची मागणी एवढीच होती की पायी वारीला परवानगी द्यावी थोड्यांच्या लोकांच्या मध्ये. पण संजय मोरे, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वारकरी जो मुद्दा मांडत होते की कमी लोक म्हणजे कमी संख्येमध्ये पण पायीवारी करू द्या, हे तितकंसं शक्य नव्हतं. अशा करता जो तर्क सरकारकडून दिला गेला की जाताना म्हणजे ही वारी जेव्हा पुढे पुढे सरकत असते तेव्हा त्या शहरामधली गावामधली लोक दर्शनाकरता येत राहतात आणि मग त्या गर्दीला कंट्रोल करणं शक्य होत नाही. अशा वेळेला प्रादुर्भाव वाढू शकतो किंवा जर त्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी जर कोणी बाधित असेल तर त्यावरनं सुद्धा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी आम्ही 2-3 पर्याय शासनाला सुचवले होते. ज्या गावात जाऊन आम्ही पालखी जाणार आहे त्यावेळी तिथं संचारबंदी लागू करा, मग त्या दिवसापुरती ते पालखी जाणार आहे तोपर्यंत 2-3 पर्याय आम्ही सुचवले होते. परंतु आता काही नाईलाज झालेला आहे. शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर आम्ही आता पुनर्विचार करतोय. कारण का आता शासनाचा निर्णय मान्य करावा लागणारच आहे. परंतु त्यातून काय अजून आम्हाला मागण्या करता येतील का वारकऱ्यांच्या हिताच्या, ते आम्ही पाहत आहोत. पण संजय मोरे, आता निर्णय झालेला आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी साधारण 10 पालख्या ज्यांना परवानगी दिली गेली आहे, 50-50 वारकरी तिथे असतील आणि 10 पालख्या म्हणजे 20 बसेसच्या माध्यमातून वाखरीपर्यंत त्या जातील आणि तिथून पुढे काही जणांनाच पायी जाण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाचा हा जो काळ आहे, मागचं वर्ष असेल हा वर्ष असेल, तेव्हाच फक्त ही तरतूद करायची आहे तर त्याला आपण सगळे साथ देणार नाही का? साथ द्यायला लागणारच आहे कोरोनाची परिस्थिती पाहता. परंतु अजूनही आमचे काही अजून पूर्ण निर्णय आम्हाला मिळाला नाही वाचायला. जो काही पूर्ण निर्णय आला, किती लोकांना परवानगी दिलेली, वाखरीपासून किती जण जाणार आहेत आणि आम्हाला आता पौर्णिमेपर्यंत कालावधीपर्यंत थांबायला लागतं पंढरपूरमध्ये, एकादशी ते पौर्णिमेपर्यंत. ते राहण्याची व्यवस्था आमची केलेली आहे का? किती लोकांना ते राहण्याची परवानगी दिलेली आहे? दर्शनासाठी किती लोकांना आतमध्ये सोडणार आहेत? किती वारकरी सोडणार आहेत? हे अजून निष्पन्न झालेलं नाही, आम्हाला कळलेलं नाहीये. ते समजल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ आणि जो योग्य तो निर्णय तो आम्ही घेणारच आहे. समाजाचं पण हित आम्हाला माहिती आहे आणि वारकऱ्यांचं पण हित आम्हाला जपणं गरजेचं आहे आणि समाजाचं पण हित गरजेचं आहे. दोन्हींचा निर्णय मिळून आम्ही योग्य तो निर्णय घेणारच आहे. फडकरी आहेत, वारकरी संप्रदाय आहे आणि ती पंढरपूरला एकादशीला प्रदक्षिणा झाली पाहिजे, पौर्णिमेला प्रदक्षिणा झाली पाहिजे. ह्या गोष्टी शासनाने दिल्या तर त्याच्यावर आम्ही योग्य तो विचार करूच. पण वारकऱ्यांची कायम म्हणजे जेव्हा जेव्हा वारीचा विषय निघतो संजय मोरे, तेव्हा वारीची शिस्तबद्धता, वारीचं नियम पाळणं, वारीचं व्यवस्थापन याच्याविषयी फक्त महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये चर्चा होते. वारकऱ्यांच्या समंजसपणाची देशभरामध्ये चर्चा होते. मागच्या वर्षी जसं सहकार्य आपण सरकारला केलं, यावर्षी सुद्धा राजी खुशी आपण सहकार्य करणार नाही का? जे नियम निर्बंध घातलेले आहेत त्यातच तुम्ही त्या विठ्ठलाचं दर्शन यावेळी घेणार नाही का? नाही, आता जरी झालं तरी शासनापुढे जाणं योग्य नाहीये. शासनाचा निर्णय मान्य करणं आम्हाला बंद करायला राहणारच आहे. परंतु अजूनही काही शासनाच्या वतीने वारकऱ्यांच्यासाठी जर सुविधा मिळाल्या, वारकऱ्यांना दर्शनाची सोय झाली, अजूनही काही आम्हाला जर मागण्या आहेत त्या मान्य केल्या तर अजूनच उचित होईल आणि आम्हालाही तेवढा आनंद होईल. पण संजय मोरे, मला सांगाल थोडंसं आपण मागच्या इतक्या वर्षांची जी वारीची परंपरा आहे त्याच्याविषयी बोलूया. कोरोनाची महामारी सोडली, कोरोनाच्या या 2 वर्षांमध्ये वारी निर्बंधांमध्ये करावी लागते, पण इतके वर्ष सलग न चुकता वारी करणारे हजारो वारकरी आहेत. त्यांच्या वतीनं तुम्ही सगळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मागचं वर्ष आणि हे वर्ष देवापर्यंत म्हणजे त्या विठ्ठलापर्यंत पोहोचताय, वारी करताय, तर त्याच्याविषयी, त्या अनुभवाविषयी काय सांगाल? तुमच्याकडे प्रतिक्रिया येत असतील वारकऱ्यांच्या, ते भावना व्यक्त करत असतील तुमच्याकडे, काय सांगाल त्याविषयी? ही महाराजांच्या आधी विस्मर महाराजांची वारी 800 वर्षापासून चालत आलेली. तुकाराम महाराजांनी वारी केलेली आहे. तुकाराम महाराजांचे त्यांच्यानंतर नारायण महाराज, त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी या पालखी सोहळ्याला स्वरूप दिलेलं आहे. 336 वर्ष झालेले हा पालखी सोहळा चालू होईल. वारी कोणत्या वारकऱ्याची वारी कधी चुकलेली नाही. वारी चुकणं म्हणजे पंढरीचं दर्शन न घेणं हे वारकऱ्यांच्या दृष्टीने एकदम क्लेशदायक होतं. पंढरीची वारी वर्षातून एकदा तरी केली जावं ही वारकऱ्यांची इच्छा असते. 2 वर्ष झाले वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घेताना आलं. त्या दृष्टीने वारकऱ्यांना पंढरीला जावं ही इच्छा यावर्षी प्रबळ होती आणि त्या दृष्टीने आम्ही मागणी करत होती की वारकऱ्यांना पंढरीला जाऊ द्या, एकदा वारी करू द्या. परंतु आज शासनाचा निर्णय आलेला आहे, त्यानुसार आता आम्हालाही निर्णय घेणं गरजेचं पडणार आहे. पण एक सूर असा उमटत होता 10 मानाच्या पालख्यांमधल्या
काही वारकऱ्यांचा किंवा प्रमुखांचा एक सूर असा उमटत होता की यावेळेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत पायी वारी करणारच. पण अशी टोकाची भूमिका देहू संस्थानचे विश्वस्त म्हणून आपली सुद्धा आहे. आता जी आमची 7 पालखीचे 10 पालख्यांची मिटिंग झाली त्यामध्ये कोणाचीही टोकाची भूमिका नव्हती की वारी करणारच. मागणी करायला हरकत नाहीये. शासनाच्या आम्ही मागणी करणे शासन आपलंच आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला मान्य केल्याच पाहिजे, मांडल्याच पाहिजेत. परंतु आग्रही भूमिका कोणाची नव्हती की आम्ही हे करू ते करू. तसं होऊ शकत नाही, कारण शासनाचा निर्णय हा मान्य करावाच लागतो आणि वारकऱ्यांचा पण भावना तिथपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत ना. त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. अगदी मला खरंच अगदी या कार्यक्रमामध्ये सगळ्या वारकऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि सगळ्या पालखी प्रमुखांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे, कारण तुम्ही ही सामंजस्याची भूमिका घेता म्हणून इतके वारकरी एकमेकांना बांधून आहेत आणि इतकं सगळं व्यवस्थित अजून सुद्धा सुरू आहे. संजय मोरे, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. देहू संस्थानचे विश्वस्त संजय मोरे आपल्यासोबत आहेतच. या कार्यक्रमामध्ये पुन्हा चर्चा करूया. एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. काही निर्बंध लादले गेले आहेत आणि त्या निर्बंधांमध्ये यावेळेला वारी काढली जाणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आणि वारकऱ्यांचा विचार करून हा निर्णय घेतलाय असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राजाभाऊ चोपदार आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार. राजाभाऊ, आपण जे निर्णय झालेले आहेत किंवा ज्या निर्बंधांमध्ये यावेळेला वारी निघणार असं स्पष्ट झालेलं आहे त्याच्याविषयीची तुमची पहिली प्रतिक्रिया. मुळात हा संपूर्ण जो निर्णय आहे, मी प्रवासामध्ये आहे, हा संपूर्ण निर्णय काय व्यवस्थित समजलेला नाही, परंतु थोडक्यात समजलेला जो आहे त्या पद्धतीने बसनीच वारी करण्याचा प्रस्ताव किंवा त्याला मान्यता शासनाने दिलेली असल्याचं समजतं. फक्त गेल्या वर्षी 1 बस होती, त्याऐवजी 2 बस असं नियोजन केले असं समजतं. मुळात संपूर्ण वारकरी संप्रदायातून किंवा संपूर्ण संस्थानांनी बसची मागणी कोणीही केल्याचं माझ्या तर ऐकिवात नाही आहे. सर्वांची मागणी मर्यादित स्वरूपात पायी सोहळा अशीच होती आणि त्यामुळे वारकऱ्यांच्या तोंडाला एक प्रकारे पानं पुसली आहेत असं म्हणावं लागेल. राजाभाऊ, मला क्षमा करा, काही सेकंद फक्त थांबवते आणि माहिती देते. 20 बस उपलब्ध करून दिल्या जातील. 10 मानाच्या पालख्यांना परवानगी असेल. 10 मानाच्या पालख्यांबरोबर प्रत्येकी एका पालखी बरोबर 50 जण जाऊ शकतील. 100 लोकांना देहू आणि आळंदी या 2 मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती असेल आणि इतर 8 मानाच्या प्रस्थान सोहळ्याला 50 जणांची परवानगी असेल अशी माहिती मिळते. वाखरी ते पंढरपूर हे 1.5 किलोमीटरचं जे अंतर आहे, प्रातिनिधिक पायी वारी करायला परवानगी दिली गेलेली आहे. राजाभाऊ, अगदी निश्चितच हा निर्णय आता सविस्तर आता मला समजलेला आहे आणि वाखरी ते पंढरपूर पायी चालायला मिळावं यासाठी गेल्या वर्षी वारकरी सेवा संघाच्या वतीने आपण न्यायालयात गेलो होतो, परंतु त्यावेळेस शेवटच्या क्षणी परिस्थिती होती किंवा चालायला काही नाही परवानगी मिळाली तरी दुधाची तहान ताकावर या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर तरी पायी चालायला मिळावं अशी आपण त्यावेळेस मागणी केली होती. ती काय प्रमुख मागणी फक्त वाखरी ते पंढरपूर पायी चालायला मिळावं अशी मागणी नव्हती. असो, शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं वाटतं. मुळात शासनाने जी समिती गठीत केली होती, पहिल्यांदाच मला अशा प्रकारे शासकीय समितीचा अनुभव आला आणि त्यानुसार असं वाटतंय की निर्णय पहिला ठरलेला असतो आणि मग ती समिती चर्चा करून त्या दिशेने पूरकता निर्माण करते की काय असं आता वाटू लागलेलं आहे. कारण समितीचं आम्हाला अपेक्षित असं की बाजू मांडून घेऊन त्यावर चर्चा करून त्यातून मार्ग काढणं अपेक्षित असतं, परंतु निर्णय हा आधीच ठरलेला होता असं आम्हाला ऐकिवात होतं. राजाभाऊ, आपण बोलताय त्या प्रत्येक शब्दातून आपली नाराजी स्पष्ट कळतीये, पण आपण आपली ही नाराजी शंभूराज देसाईंकडे सुद्धा बोलून दाखवलीत. आपण त्यांची भेट घेतलीत, काय संवाद झाला, काय म्हटलंय शंभूराज देसाईंनी? अगदी देसाई साहेबांची आम्ही भेट घेतली. आम्ही काल देखील मुंबईमध्ये अनेक मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने आमचं म्हणणं प्रत्येकाच्या कानावर घालणं आमचं कर्तव्य आहे. आमच्यातील काही लोकांनी विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतली. आम्ही देखील अनेक मान्यवरांची भेटी घेऊन आमच्या भावना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या
संपूर्ण वारकरी संप्रदायाचे किंबहुना हे सर्व लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे लोकांच्या जनभावनेचा आदर करणं त्यांचं देखील कर्तव्य आहे. आरोग्य सांभाळणं हे जरी कर्तव्य होतं तरी लोकांची कदाचित दिशाभूल होते असं वाटतं की वारकरी संप्रदायाची लाखोंच्या संख्येने वारी भरावी अशी कोणतीही मागणी नव्हती. अगदी बरोबर. पण राजाभाऊ, मग आपल्याला म्हणजे जेव्हा आपल्याला आपण स्वतःहून हे म्हणताय की आरोग्याचा आमचा विचार करून हा निर्णय सरकारने घेतलाय, तेव्हा आपल्याला मग असं का वाटतंय की दिशाभूल केली जाते म्हणून? कारण कसं आहे, आता काही लोक वारीला विरोध करणारे चॅनेलच्या माध्यमातून वगैरे आपल्याला दिसत आहेत आणि अनेक वारकऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणतात हे तर ज्या पक्षांना परवानगी द्यायची नाही त्या पक्षांचेच कार्यकर्ते त्यांच्या मुखातून बोलतायत असं जाणवतंय. अर्थात त्यांनी कोणी काय करावं, आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ राहावं, त्याबद्दल कोणाचंही काही म्हणणं असण्याचं कारण नाही आहे. परंतु वारकऱ्यांची जी प्रामाणिक भावना आहे त्याचा आदराने विचार होणं हा संतांचा महाराष्ट्र असं म्हणून ओळखलं जातं. वारकऱ्यांची अशा पद्धतीने खिल्ली उडवणं जाणं हे अतिशय अगदी निंदनीय आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि आता आमच्या हातातून बाण सुटलेला आहे. आता आम्ही कुठल्याही वारकऱ्यांना पायी चालत जा असा आम्ही आग्रह धरणार नाही, परंतु कोणी चालत स्वतःहून जात असतील तर आम्ही रोखण्याचं देखील काही कारण नाही अशी परिस्थिती आता सध्या सरकारने निर्माण केली आहे. तरी देखील सरकारने या गोष्टीवर पुनर्विचार करावा असं मला वाटतं. मुक्ताई संस्था राजाभाऊ, आपण सगळे वारकरी, सगळ्या मानाच्या पालख्यांचे सगळे वारकरी आणि वारकरी प्रमुख इतके समंजस आहात, तुम्ही सातत्याने सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. वारीच्या या कोरोनाच्या काळामध्ये वारीमधून त्याचा प्रसार होऊ नये, वारकऱ्यांना त्याचा कोरोनाचा प्रसार होऊ नये, किंवा आपण ज्या मार्गाने मार्गस्थ होता त्या मार्गांमधल्या गावांमधल्या लोकांना त्याचा प्रसार होऊ नये म्हणून जर मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपण अशा प्रकारचं विधान का करता आहात? आपण इतका राग किंवा इतकी नाराजी का व्यक्त करताय? अजिबात राग नाही, अजिबात नाराजी नाही. प्रशासनाला आम्ही असा देखील प्रस्ताव होता आमचा की संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये आणि जवळजवळ 150 पालख्यांना प्रतिनिधित्व देऊन केवळ 30,000 लोकांमध्ये हे सर्व करता येणं शक्य आहे. ती 3,000 लोकही एका वेळी उपस्थित राहणार नाही तर संपूर्ण महिनाभरात विभागून राहता येतील अशा स्वरूपात मार्ग काढणे शक्य होतं. परंतु दुर्दैवाने शासनाने सकारात्मक त्या मागणीचा विचार केला नाही. त्यामुळे मी स्वतः नाही, वारकरी नाराज आहेत आणि वारकऱ्यांची नाराजी अनेकांनी फोनद्वारे माझ्याकडे प्रकट केली आहे. ती त्यांचे प्रतिनिधी या नात्याने प्रकट करणे हे माझं कर्तव्य आहे असं मी मानतो. नक्की नक्की राजाभाऊ, पण एक अगदी तरी पण प्रश्न विचारते की दरवेळेला 50 म्हणजे कुठले कितीही थोड्याही जणांमध्ये जरी आपण पालखी सोहळा करायचा म्हटला किंवा वारी काढायचं म्हटलं पायी, तरी ते तितकंसं त्या वेळेला परिस्थितीनुसार शक्य होईल असं नाही. जर गर्दी झाली तर त्याचे परिणाम भयंकर होतील असं नाही वाटलं? अगदी निश्चित. लक्षात घ्या, गर्दी झाली तर त्याचे परिणाम भयंकर होणार आहेत याची जाणीव आम्हाला पूर्णपणे आहे आणि मी स्वतः माझ्या कुटुंबाने ते भोगलेलं आहे. माझे वडील याच्यामध्ये गमावलेले आहेत. तरी देखील संपूर्ण दक्षता बाळगून पायी चालत जाण्याचं वारकऱ्यांनी मान्य केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र जो संपूर्ण वारकरी संप्रदाय आहे, ठराविक काही लोकांना परवानगी दिली तर सर्वजण आमच्या वतीने ते आहेत असं मानायला तयार होते. असं अनेकांनी लेखी स्वरूपात देखील दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते ठराविक लोकांना परवानगी दिली तर बाकीचे निघतील, हे निघतील असं म्हणणं हे काही गैर आहे असं मला वाटतं. त्याचं आपण आजमावून केलं पाहिजे. मी माननीय अजितदादा पवार साहेब यांना बैठकीमध्ये देखील असं सांगितलं होतं की वारंवार या आजाराच्या पार्श्वभूमीवर तबलिंगी आणि कुंभमेळा या 2 गोष्टीचा वारंवार उल्लेख होतो. तो नकारात्मक पद्धतीने केला जातो. तुम्ही वारकरी संप्रदायाला एकदा परवानगी देऊन पहा. तुम्हाला सकारात्मक पद्धतीचं उदाहरण देण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे करून देऊ एवढा विश्वास आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु आम्ही यात अपयशी ठरलोय. त्यामुळे समस्त वारकरी संप्रदायाची मी त्यांचा प्रतिनिधी या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की आम्ही सर्वांनी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु पायी वारीला आम्ही परवानगी मिळवू शकलो नाही. याबद्दल मी वारकरी संप्रदायाची तमाम माफी मागतो. राजाभाऊ, आपल्या मनातली खंत नक्की समोर येते आणि सगळे वारकरी, तमाम महाराष्ट्रभरातले नव्हे बाहेरून येणारे सुद्धा वारकरी आपल्या सगळ्यांना नक्की समजून घेतील आणि अर्थात सरकारची भूमिका सुद्धा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील की कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरता मागचं वर्ष आणि हे वर्ष असे निर्णय घ्यावे लागले. राजाभाऊ, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. संजय मोरे, विश्वस्त देहू देवस्थानचे आपल्या सोबत आहेत.
संजयजी, सरकार अशा प्रकारचे निर्बंध आणि त्या निर्बंधांमधली वारी याला परवानगी देऊन कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. आमचं कुठलंही म्हणणं ऐकलं गेलं नाही, ही जी भूमिका आता मांडत होते त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्हालाही असंच वाटतंय की थोड्याफार गोष्टी अजून सरकार परवानगी त्यांना देऊ शकलं असतं? शासनाला सर्वांच्या वतीनं मागण्या करण्यात आल्या होत्या. संजय मोरे, शासनाने जो निर्णय केला आहे तो आता त्यातल्या बऱ्याच मागण्यांना मान्य केलेला गेलेला नाहीये. वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाला मागणी केल्या होत्या. सगळे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी होते, संस्थानं होती, सगळ्यांनी मिळून वारकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली होती की थोड्याच लोकांचा ना पालखी सोहळा काढावा, पायी वारी करावी, ही परंपरा खंडित न होता पादुकांसहित पायी वारी करावी. आमची मागणी सर्व संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने केली होती. परंतु आजचा निर्णय आलेला आहे की मोजक्या लोकांच्या वारी जाण्याचा किंवा बसमधून जाण्याचा आम्हाला सुद्धा खेददायक आहे. वारकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा खेददायक आहे. वारकऱ्यांनी सुद्धा आमच्याकडे प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत आज सकाळपासून की बरोबर झालेलं नाहीये, वारकऱ्यांना वारी करण्यापासून रोखलेलं आहे. परंतु शासनाने जो निर्णय का घेतला आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे अजूनही आम्हाला त्याचं लेटर आलं नाही किंवा त्याचा GR आला आमच्याकडून पोहोचलेला नाहीये. त्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत, किती लोकांना परवानगी दिलेली आहे आणि पंढरपूरमध्ये झाल्यानंतर काय परिस्थिती होणार आहे त्याचं अजून आम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये सांगण्यात आलेलं नाहीये. रथोत्सवाला सुद्धा संजय मोरे परवानगी दिली गेलेली नाहीये, तर शासकीय वाहनामधून नेल्या जातील पादुका असं म्हटलंय, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता रथोत्सव परवानगीच नसली म्हणल्यावर बसमधूनच पादुका न्यावं लागणार आहेत. त्यामुळं रथाचा विषय येणार नाही. तो रथोत्सवाला पंढरपूर मधल्या परवानगी दिलेली आहे, ती त्या दिवशी एका दिवशी पूर्ती दिलेली असणार आहे. परंतु दिवच्या रथाला परवानगी दिली. संजय मोरे, आपल्याकडे पुन्हा येते कारण आपला सलग आवाज आमच्यापर्यंत पोचत नाहीये. संजय मोरे विश्वस्त देहू देवस्थानचे आपल्या सोबत आहेत. राजाभाऊ चोपदार सुद्धा आपल्या बरोबर आहेत. राजाभाऊ चोपदार यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात. एक छोटासा ब्रेक आधी घेऊ आणि मग पुन्हा या चर्चेमध्ये सहभाग घेऊ. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही वारी काही नियमांमध्ये काही निर्बंधांमध्येच करावी लागणार आहे, कारण कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. खरं तर तिसऱ्या लाटेची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जरी अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असली तरी सुद्धा वारीच्या दरम्यान होणारी गर्दी किंवा वारी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरून होणारी वारकऱ्यांची गर्दी किंवा जे दर्शन घेण्यासाठी येतात त्यांची गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देऊ शकते आणि म्हणून वारकऱ्यांचा विचार करून हे निर्बंध लावले गेलेले आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आपण या सगळ्याविषयी वेगवेगळ्या मंडळ प्रमुखांशी, पालखी प्रमुखांशी संवाद साधतोय. देहू देवस्थानचे विश्वस्त संजय मोरे आपल्या सोबत आहेत. संजयजी, आत्तापर्यंत असं कधी झालं नाही की वारी अशी निर्बंधांमध्ये साजरी करावी लागली आहे किंवा वारी निघाली आहे, पण मागच्या वर्षी आणि यावर्षी मात्र हे करावं लागलं कारण कोरोनाचं आलेलं सावट. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा कोरोनाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबाबत सगळे वारकरी यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया पोहोचल्या? कारण सरसकट सगळ्यांनाच याचा फटका बसला या कोरोनाचा. वारकऱ्यांची ज्या भावना होत्या की यंदाच्या मोजक्या लोकांत काय व्हायना पालखी पायवारी व्हावी ही वारकऱ्यांची पण इच्छा आहे. त्यांची योग्य इच्छा पण रास्त आहे की गेले 1.5-2 वर्ष झाले वारकऱ्यांना पंढरपूरचं दर्शन नाही झाले, पांडुरंगाचं दर्शन नाही झाले. वारकऱ्यांना वर्षभरात एकदा का व्हायना पांडुरंग दर्शन व्हावं इच्छा असते. त्यामुळे वारकऱ्यांची जर भूमिका आमच्यापर्यंत आलं की बाबा पायवारी व्हावी, मोजक्या लोकांत का व्हायना तुम्ही जावा. वारकऱ्यांच्या वतीने जे काय 50 लोकांना परवानगी मिळेल, काय मिळेल पायवारीची, ते प्रतिनिधी म्हणून जाऊ शकतील. वारकऱ्यांना तो पण आनंद होता की बाबा 50 जरी गेले तरी त्यांच्या वतीनं 50 गेले याचं त्यांना समाधान होतं. परंतु शासनाने जे आता जे केलेलं आहे, निर्णय दिलेला आहे तो वारकऱ्यांना पचलेला नाही, रुचलेला नाहीये. कारण वारकरी 1.5 किलोमीटर म्हणजे वाखरी ते पंढरपूरचा जो मार्ग आहे 1.5 किलोमीटरचा, त्या मार्गावर मात्र प्रातिनिधिक पायीवारी करता येणार आहे. याच्याविषयी काय सांगाल? पंढरपूर ते वाखरी 1.5 किलोमीटर नाही, 5 किलोमीटरचा मार्ग आहे. 5 किलोमीटर आहे तो मार्ग वाखरी ते पंढरपूर. तर त्या वारीला
पादुका घेऊन जाणारच, पण ती मोजक्या लोकांची संख्या त्यांनी दिलेली आहे. वारीला जरी दिली, जी काय इथून बसमध्ये जाणार आहेत तीच लोक पुढे ती पादुका घेऊन जाणार आहेत पंढरपूरमध्ये. आणि पंढरपूरमध्ये पण असे आड घातली की 5 लोकांनाच दर्शनाची सोय केलेली आहे. आणि ती सर्वांना झालीच पाहिजे ना. जेवढी लोक जाणार आहे त्यातली 5 लोक कोणची नेणार आम्ही, हा पण विषय महत्वाचा आहे ना. बर, संजय मोरे, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. आमचे प्रतिनिधी पंढरपूरचे वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, जरी राग नाही म्हणायचा आपण, तरी नाराज मात्र नक्कीच सगळे वारकरी झालेले आहेत आणि काही वारकरी तर नाराजी स्पष्ट बोलून दाखवतायत. राजाभाऊ चोपदार तर शंभूराज देसाईंना भेटून आले. राजाभाऊ तर म्हणतायत की थेट आम्ही नाराजी व्यक्त करतो कारण सरकार दिशाभूल करतंय आमच्या सगळ्यांची. निश्चितच वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे आणि त्यांचा जो राग आणि किंवा निषेध आहे तो सात्विक आहे. कारण त्यांना त्यांची इच्छा होती की प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी काय जो आराखडा दिला होता त्यानुसार वारी व्हावी असं तुमचं म्हणणं होतं. आपल्यासोबत पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील सर्व लोक आहेत, मंदिर समितीचे सदस्य आहेत, त्यांच्याशी बोलतोय. नक्की काय वाटतंय त्यांना, काय सांगाल महाराज, काय तुमची नक्की? मी श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाजातर्फे हे मत व्यक्त करतोय. त्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही जे काही 2-3 बैठकामध्ये जे काही विषय झालेले होते, 2-3 बैठकामध्ये आम्ही अतिशय मोजक्या संख्येमध्ये आम्हाला पायीवारी परमिशन द्यावी अशी विनंती शासनाला आणि प्रशासनाला तिन्ही वेळेस केलेली होती. 500, 200, 100 शेवटी आम्ही सांगितलं संख्या तुम्ही ठरवा, परंतु मोजक्या संख्येमध्ये पायीवारी व्हावी असा तमाम वारकरी संप्रदायाची इच्छा होती. की गेल्या वर्षी तो आजार नवीन होता, या वर्षी त्याच्यामध्ये दुसरी लाट ही जवळजवळ ओसरत आलेली आहे. हे समोर आम्हाला परिस्थितीचं पूर्णपणे आमच्या लक्षामध्ये आहे की जी सध्याची जी कोविडची परिस्थिती आहे आणि पुढे येणारी जी परिस्थिती आहे ती पूर्ण डोक्यामध्ये ठेवूनच लाखोंच्या संख्येची वारी आम्ही कधीही म्हटलेलं नाही, परंतु मोजक्या संख्येमध्ये आम्हाला वारी व्हावी ही अपेक्षा होती. परंतु अतिशय दुःखित अंतःकरणानं निराशाजनक असा हा निर्णय आलेला आहे. तरी आता शेवटी परिस्थिती अशी असते, निराशाजनक अहवाल जरी निर्णय आलेला असला तरी प्रस्थान हे 1-2 तारखेला आहे. तर त्या अनुषंगाने अजून काही आशा बी एखाद्या वेळेस निर्माण होऊ शकते, जर परिस्थिती जर काही थोडी बहुत कमी जास्त झाली तर ती एक आशा आहे. नाहीतरी शेवटी दुःखित अंतःकरणानं झालेला निर्णय हा वारकरी संप्रदायाला स्वीकारावाच लागेल. एकंदरीत वारकरी संप्रदायाची हा निर्णय स्वीकारायची भूमिका असली तरी त्याच्या मागे नक्कीच निराशेचा एक किनार आहे. आपल्यासोबत पाईक संघाचे प्रवक्ते आहेत वीर महाराज, काय सांगाल, काय तुमची नक्की भावना? अतिशय दुर्दैवी निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आम्हाला विशेषतः माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि अजितदादा पवार यांच्याकडून विशेष अपेक्षा होती की परंपरा आणि संकट यांचा समतोल साधणारा निर्णय निश्चित घेतला जाईल. अशा पद्धतीचे अनेक प्रस्ताव, दिवसाचं चाल असू द्या, रात्रीची चाल असू द्या, अल्पसंख्येत असू द्या, अनेक प्रस्ताव सादर करून सुद्धा याचा कुठलाही विचार न करता केवळ अधिकाऱ्यांनी आपल्यावरती येणारा ताण येऊ नये याच्याकरता जो सादर केलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मंजुरी देत समस्त वारकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार केलेला आहे. आमचा बाप विटेवरती या ठिकाणी उभारलेला आहे. ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, भविष्य काळामध्ये शासनाला, प्रशासनाला वारकरी संप्रदायाच्या निर्णयांचे चटके बसल्याशिवाय राहणार नाही. काय तुमची मागणी होती नक्की, की काय? मागणी हीच होती आमची की प्रतिकात्मक वारकरी संप्रदायाने कुठेही लाखोच्या संख्येमध्ये वारी भरवायचा निर्णय घेतलेला नव्हता. आतापर्यंत ज्या मिटिंग झाल्या प्रत्येकामध्ये यांनी सांगितलं की आम्हाला कोरोनाचं गांभीर्य आहे, आम्हाला लाखोच्या संख्येमध्ये कुठेही जो कोरोनाचा स्प्रेडर आहे तो वाढवायचा नाहीये, मात्र अल्पसंख्येमध्ये परंपरा राखली जावी. 50-100 लोक बायोबबलच्या धर्तीवरती ज्याप्रमाणे IPL स्पर्धा खेळवली गेली, अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये वारी झाली असती. फक्त हे घडवण्याची जी मानसिकता आहे ती शासनामध्ये नाही आणि प्रशासनामध्ये नाही, याच्यामुळे सर्वसामान्य वारकरी हा अत्यंत दुःखित झालेला आहे. शोषित वारकरी त्यांनी बरेच पर्याय सुचवले होते की शासनाला की आम्ही सर्व नियम पाळायला तयार आहोत, पण पायी वारी व्हावी जेणेकरून त्याच्या मागचा जो वारीचा हेतू आहे तो पूर्ण होईल आणि प्रत्येकाला म्हणजे प्रशासनाला त्यांचं सहकार्य असणारच होतं, पण वारकऱ्यामध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी त्यांची भूमिका आहे. अजून काही आहेत, चौरे महाराज आहेत, काय सांगाल महाराज?
अत्यंत हा निराशाजनक निर्णय आहे, कारण वारकऱ्याचं तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबारायांनी वारकऱ्याची भूमिका मांडलेली आहे. पंढरीशी जावे ऐसे माझे मनी विठाई जनी भेटे केव्हा न लगे त्या बिन सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीची तुका मने त्याचे पाहिल्या पाय मग दुःख जाय सर्व माझे. पंढरीची चालत वारी पांडुरंगाच्या पायाचं दर्शन हे प्रतिभात्मक का होईना व्हायला हवं होतं, व्हायला पाहिजे होतं. अशा पद्धतीची भूमिका समस्त वारकऱ्यांनी शासनाबरोबर मांडली होती. परंतु कोरोनाची अशी पार्श्वभूमी असताना सुद्धा मोजक्या लोकांमध्ये करता आला असं परंतु घेतला गेला नाही निर्णय. त्यामुळे निराशा झालेली आहे, अत्यंत दुःखद अंतःकरण झालेलं आहे. तुम्ही काय सांगता, काय वाटतं? पायी वारीची जी संकल्पना सर्व महाराज मंडळाने मांडली, त्याला प्रशासनाला सर्व महाराष्ट्रातील तमाम वारकरी सहवारांनी पाठिंबा दिला होता. आणि आजचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णय असा आला आहे की त्याच्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर अक्षरशः शोककळा पसरलेली आहे. म्हणूनच अजून तरी शासनाकडून आणि प्रशासनाकडून अजूनही वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे की 2 जुलै पर्यंत काही ना काही ह्यातून निर्णय शासनाने आणि प्रशासनाने घ्यावे, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. एकंदरीत शासनाला अजून सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की विनंती आहे की खरंच जर का त्यांनी जर का सकारात्मक दृष्टिकोन पाहिला, त्याने या दृष्टिकोनाने पाहिलं तर ही वारी त्यांनी सांगितलेल्या नियमात राहून प्रतिकात्मक स्वरूपात होऊ शकते. अजून काही आहेत, काय सांगाल? स्वतः भगवंतानीच सांगितलेले की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज पांडुरंग. त्या न्यायानुसार महाराष्ट्र शासनाचा आम्हाला फार मोठा विश्वास होता की ते नक्की आमच्या वारकऱ्यांच्या भावनांचा नक्की विचार करतील म्हणून. आणि काय आहे, जसं बाकीच्या क्षेत्रामध्ये काही कमी मर्यादेमध्ये कमी लोकांमध्ये जशी प्रत्येक मॉल असेल, कुठं कोणत्या गोष्टी असतील, त्यांना थोडक्या माणसांमध्ये जशी परवानगी दिली तशी आमची वारकरी संप्रदायाची इच्छा होती. आम्ही लाखोवर नाहीच ना, पण प्रतिनिधी स्वरूपामध्ये वारकऱ्यांना परवानगी पायी वारीची, कारण पायी तीर्थयात्रा घडो ही आमची वारकऱ्यांची भूमिका होती, पण शासनाने तो निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत शेकडो वर्षाची परंपरा आहे, नियमात राहून करण्याची त्यांची तयारी असताना शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये निराशा थोडीशी पसरलेली आहे आणि अजूनही ते सरकारकडे सकारात्मक प्रतिसादाची वाट बघत आहेत. सुवर्ण. वीरेंद्र, या सगळ्या भावना पंढरपुरातल्या सगळ्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या तुझ्याकडे, पण त्यांच्याशी याविषयी सुद्धा बोलशील का की जो आषाढी वारीचा दिवस आहे, आषाढी एकादशीचा दिवस आहे, त्या दिवशी सुद्धा म्हणजे त्या एका दिवसासाठी सुद्धा मोजक्याच लोकांना मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची परवानगी दिली गेली आहे. तर याविषयी त्या सगळ्यांशी संवाद साधता येईल तुला? आपल्यासोबत मंदिर समितीचे सदस्य आहेत आणि वारकरी संप्रदायाचे नेते आहेत. काही मोजक्या लोकांना आषाढी एकादशीला परवानगी दिलेली आहे, त्याच्याबद्दल काय वाटते, काय नक्की नियम? मंदिर समितीच्या दृष्टीनं मंदिर समितीने जे काही प्रस्ताव, मंदिरातले जे काही नित्याचे उपचार असतात, त्याचबरोबरीनं शासकीय पूजा असेल, त्याचबरोबरीनं मंदिरातल्या जे काही धार्मिक परंपरा आहेत, मग पौर्णिमेची पालखी असेल, आषाढी एकादशीचा रथ सोहळा असेल, त्याचबरोबरीनं जे काही इथल्या लाखोंच्या संख्येमध्ये असलेल्या वारकऱ्यामध्ये सुद्धा मानाचे जे काही फडकरी आहेत त्यांना जे काही पांडुरंगाच्या दर्शनाची व्यवस्था असेल आणि काही 4 चातुर्मासामध्ये जे काही भजनं चालणारे काही ज्या जुन्या परंपरा आहेत त्या परंपरेच्या दृष्टीनं जो प्रस्ताव दिलेला होता त्यातल्या काही गोष्टी मान्य झाल्या. पांडुरंगाची भेट, पांडुरंगाची भेट होणार, संतांची आणि पांडुरंगाची भेट होणार. गेल्या वर्षी झाली होती, गेल्या वर्षी, पण तो विधी जो आहे तो पौर्णिमेला होता, झाला होता. यावर्षी जर पादुका पौर्णिमेपर्यंत राहणार आहे तर पौर्णिमेला तो विधी होऊ शकतो. मंदिर समितीच्या अंतर्गत जे आहेत विषय त्याची पूर्ण तयारी आहे आणि त्याची म्हणजे शासनाकडनं पण मान्यता आहे. मंदिर समितीची जे काही अंतर्गत विषय आहेत ते पूर्णपणे बरेचसे त्याच्यातले शासनाने मान्य केलेले, मंदिर प्रशासन आणि मंदिर समिती हे सिद्ध आहे. एकंदरीत मंदिर जी समिती आहे त्यांनी तसे प्रस्ताव पाठवले होते प्रशासनाकडे, ते मान्य झालेले आहेत आणि त्याच्यासाठी मंदिर समिती सज्ज असणार आहे. पण वारकऱ्यांचं खऱ्या अर्थाने समाधान होणार नाही का, काय वाटतं? म्हणजे त्याचं समाधान होते की परंपरा तर राखली जाते काही प्रमाणात? समिती का की
किती जरी तुम्ही ह्या बाकीच्या सगळ्या भूलथापा निर्माण केल्या, 2 बस निर्माण केल्या, किंवा तुम्ही उद्या हेलिकॉप्टरमध्ये आणून जरी देतो म्हणला, तरी पायी तीर्थयात्रा घडू हे जे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे, उपासनेला दृढ चालवावे. उपासना वारकरी संप्रदायाची जर बंद पडत असेल तर आम्हाला वारकरी म्हणून घेण्यामध्ये सुद्धा काही अर्थ राहत नाही. त्यावेळेला आमच्या सर्वसामान्य वारकऱ्याची तळमळ जी आहे, सर्वसामान्य वारकऱ्याला पायी वारी केल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचे समाधान लाभत नाही. बाकीच्या कोणत्याही सुखसुविधा वारकरी संप्रदाय नाकारतो. आम्हाला कुठल्याही सुखसुविधा शासनाने प्रोटेक्शन नाही देऊ द्या, मात्र कुठलाही धोका न होता वारी पोहोचण्याची जबाबदारी आमची आहे. अगदी वारीतून निघाल्यापासून इथं येईपर्यंत, अगदी कोविड सेंटर उभारण्यापर्यंत आमची सगळी तयारी आहे. मात्र पायी वारीला परवानगी कशा पद्धतीने द्यायला हवी. बाकीच्या कुठल्याही सुख सोहळ्याचा आम्हाला काही अप्रूप नाही आहे. वारकरी संप्रदायाला शासनानं पायी वारी करायलाच हवी असं आमचं स्पष्ट मत आहे. एकादशीला काही लोकांना दर्शन मिळते, आषाढीला प्रतिकात्मक स्वरूपात, त्याच्याबद्दल वर्षभर लॉकडाऊनच्या काळामध्ये कुणाकुणाला दर्शन दिलेले सगळ्यांची यादी आमच्याकडे आहे. काही फक्त वारकऱ्यांना दर्शन देताय म्हणजे तुम्ही काही वारकऱ्यांना उपकार करताय अशातला प्रकार नाही. वारकऱ्यांचा हक्क आहे पांडुरंगाचं दर्शन. वाटप आहे उभा भेटीच्या आवडी, तो आमच्याकरताच उभारलेला, तुमच्याकरता उभारलेला नाहीये. मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांची पूजा परंपरेची राखली जाते आणि वारकऱ्यांची पायी वारी परंपरा खंडित झाली. हा तुझा भाव वाटत नाही का? तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, मग आम्ही तर थेट सांगितलेलं की सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी स्वतः मुंबईवरून चालत यावं आणि आमची परंपरा राखावी. आमची काही हरकत नाही. एकंदरीत थोडीशी कडवट प्रतिक्रिया आहे आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वारकरी म्हणून यावं असं सुद्धा त्यांनी एक प्रकारे आवाहन केलं. बरोबर आहे वीरेंद्र, या सगळ्या भावना अख्खा महाराष्ट्र समजून घेईल. पण जसं तू सुरुवातीला म्हणालास की या सगळ्या वारकऱ्यांच्या सात्विक भावना आहेत, त्यामुळे वारकरी अशी काही टोकाची भूमिका घेणार नाहीत किंवा मांडणार नाहीत अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद तुर्तास वीरेंद्र ही माहिती दिल्याबद्दल. आणि या संवादादरम्यान एक वारकरी पंढरपुरातले आपल्याला असं सांगत होते की तो आमचा बाप विठुराया विटेवर उभा आहे आणि कमरेवर हात ठेवून तो सगळ्या वारकऱ्यांची, सगळ्या आपल्या लेकरांची वाट बघतो आहे. पण तोच विठुराय राजकारण वगैरे त्याला काही कळत नाही. त्याला एवढंच कळतं की माझा प्रत्येक वारकरी जगला पाहिजे, त्याच्या घरातले, त्याचे कुटुंबीय, त्याचे नातेवाईक सगळे जगले पाहिजेत. कोरोनाच्या या महामारीमध्ये वारीतून चालत येताना त्याला काही होऊ नये, त्यामुळे तो हे नक्की जाणून घेईल, समजून घेईल. ज्या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना आहेत त्या त्याच्यापर्यंत पोहोचत असतील, वारकऱ्यांचे सगळे अश्रू त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील, त्यामुळे हे सगळं अर्थातच त्याच्यापर्यंत पोहोचेल ज्या वारकऱ्यांच्या भावना आहेत. येत्या दिवसांमध्ये काय घडतं, काय हे जे झालेले सरकारचे निर्णय आहेत तेच कायम राहतात हे बघूयात. पण आत्ता कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.